चौथीतला प्रश्न आहे एकदम. भूगोल भूगोल आठवा. भूगोल चौथीतला भूगोल. इंडोनेशिया. या देशाची राजधानी कोणती? इंडोनेशिया या देशाची राजधानी. कॅपिटल. ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुढे दोनच चान्स, फक्त दोन चान्स. नंबर कोयबा मध्ये पण चालेल. स्पर्धक सुरुवात करा. इथे वेशभूषा तयारी चालू आहे. पण कोण बनले आहात? तुम्ही काय करणार आहात? परफॉर्म काय करणार? अच्छा. त्यांनी सरेंडर केलेले आहे. आतंकवादी होते ते. प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान वेष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रशास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री श्री श्रीपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद. मस्त. धन्यवाद.
ऍक्ट आम्ही आता तुमच्यासमोर सादर करणार आहोत। हा एक मनोरंजनाचा प्रकार आहे। सो जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ज्यांच्या वर्गातले जास्तीत जास्त विद्यार्थी पास होऊन सुद्धा ज्यांना प्रमोट केलं गेलं नाही असे शुभमेंद्र नागपूरकर आणि श्री निराकांत पाटील यांचं। नमस्कार अध्यक्ष महोदय, अगर आपके पास एटीएम है तो हम हैं उसके पिन। अगर आपके पास चिराग होगा तो हम हैं उसके जीन। कॉलेज भले किसी का भी हो पर हम हैं उसके डीन। आणि सकाळ सकाळी दुधाची लाईन टाकणाऱ्यांचं नाव काकाजी। एवढ्या मेहनतींनी मी पाठांतर करून आलोय। थोड्या वेळात मी नीट वाचून पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन। सो प्रत्येक वेळी कॅप्टन पदाची उमेदवारी ज्यांना जबरदस्तीने दिली जाते असे श्री सेनापती भंडाराळीकर यांचं आणि व्हाईस कॅप्टन वेदित्या बंधूंनो, मातांनो आणि भगिनींनो, मी नवीन आहे, मला सांभाळून घ्या। तुम्हाला या मंचावरती येऊन कसं वाटतंय? वाटते की पाऊस पडणार आहे थोड्या वेळात। पावसाचं वातावरण निर्मिती झालेली आहे आणि थोड्याच वेळात पाऊस सगळीकडे पडेल आणि सुंदर वातावरण निर्मिती तयार होईल। हिरवे हिरवे गार झाले तयार होईल आणि अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव संपवतोय। त्यामुळे तुम्ही घरी राहा, मी घरी राहतोय। बाबा पेंगिंग बघायला जाऊया का? आता वेळ झाली आपल्या तिसऱ्या पाहुण्यांना बोलवायची जे एक ना अनेक धंदे करत असतात आणि आपल्या कर्तृत्वाने सदैव चर्चेत असतात असे दादा रामजणगावकर यांचं। आम्ही आल्यावर टाळ्या वाजवायला सांगायला लागतात का? जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। अहो पहाटेचा शपथविधी आठवतोय ना? आठवतोय ना? अबाश वेळेअभावी आम्हाला सुचत नाहीये काही, काय करायचंय या ठिकाणी? जसं जसं जमतंय तसं करा, नाही तर खुर्चीवर जाऊन बसा। कविराज पाटील यांचं। This is a very big program. This is a very nice program. This program for the Bandharai people. जमते 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 जमते। एक कविता घेतो मी। दीपक मात्रे मंडळाचे अध्यक्ष, संतोष बागावकर आहेत खजिनदार। दीपक मात्रे मंडळाचे अध्यक्ष, संतोष बागावकर आहेत खजिनदार। ऋषी मात्रे काढतात फोटो, घराणे आहे वजनदार। जबरदस्त जबरदस्त, चुकीची खुर्ची पकडली तुम्ही। अरे आम्ही कोकणात येतो, तुम्ही आम्हाला बोलवतो, कधी अध्यक्षच नाही करता। सगळ्यांसाठी गाणे वाजवता, आमच्यासाठी गाणे नाही वाजवता। माननीय अतिथिगण और भंडाराली के सभी माताओं और बहनों, दोस्तों, अभी जो मैंने बात कहने जा रहा हूँ
शायद यही बात आपको अगले साल भी सुनाई देगी। मंच भी यही होगा, प्लेस भी यही होगी, लेकिन आपके साथ जो लोग बैठे हैं वो लोग नहीं होंगे। दोस्तों, पिछले 42 साल से हमारी पार्टी जिस मोशन के साथ इस उत्सव को मना रही है, उसी उत्सव को किसी दूसरी पार्टी भी उसी उत्सव से मना रही है। लेकिन जिस समय ये हराने की कोशिश हुई है, हमारी पार्टी जीत के आई है। उसने बोला मैंने बोला मंडळाचे अध्यक्ष दीपक मातले यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आणि तसेच आपले सगळ्यांनी पण मला इथे ऐकण्याची संधी दिली। तसेच म्हणून मी आपले सगळ्यांचे आभार मानतो। तसेच आपले सर्वांचे लाडके लिसी मातले यांनी मला माझ्या सोबत एक फोटो घ्यायची एक इच्छा आहे। तसेच आपण ते फोटो नंतर घेऊया। अरे बोलो ना फिर, हाँ डरता हूँ क्या मैं? अरे बचपन में मैंने टाइगर के ऊपर निबंध लिखा तो मुझे टाइगर टाइगर बोलने लगे। अब मैं बोलने जाऊँ तो बोला ना फिर, एक तुतारी होऊन जाऊ दे। इथे जमलेले माझे तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काय कार्टे गाणे लावतात? मी स्टेजवरती आले की समजून जायचं, तू तरी वाजल्या समजून जायचं की कोण यायचं। मला कोणत्याही गाण्याची किंवा कोणाच्या काही बोलण्याची, स्मितच्या बोलण्याची काही गरज पडत नाही। एक तुतारी माझ्यासाठी आणि एक मुतारी, ते तुमचं काय ते बघून घ्या तुम्ही लोकांनी। डॅनी काका बघा काही सोय होते का? आणखी सध्या ज्यांचं नाव सगळ्यांच्या तोंडावरती आहे, सो मी इंट्रोडक्शन देत नाही, तुम्हीच बघा ते कोण आहेत ते। तमाम भगिनी भावांनो आणि मान्यवरांनो येऊन आणलेले माझ्या बंधू आणि भगिनींनो, मला इथे घुसमटल्यासारखे होते। मंडळाने इथे फॅनची व्यवस्था केलेली नाहीये, कोणी फॅनची व्यवस्था करून घ्यायची लगेच। सध्याचे वातावरण तापलेले आहे, आतले पण आणि बाहेरचे पण काळजी नसावी। एका फटक्यात पाऊस पडण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे हे तुम्ही जाणूनच आहात। माझ्या पावसाचे फक्त 40 थेंब, किती? फक्त 40 थेंब पूर्ण भंडाराईमध्ये महापूर आणू शकतात। या व्यतिरिक्त मला दुसरं काही बोलण्याची गरज नाही आणि माझे 2 शब्द मी संपवतो। तुम्हाला इकडे येऊन कसं वाटतं? मला इथे आता गारगार वाटतंय, फॅन लावायला वाटते। सरकार निर्णय वेगवान, सरकार गतिमान। जय हिंद। 2 तासात बसवलेला हा प्रयत्न। जोरात
आता आम्ही घरी आलोय ब्रेक घेऊन जेवायला आणि जेवतोय आणि मग परत जातोय. भूषण कडू साहेबांना विनंती करेन की 2 शब्द आपण मंडळासाठी बोलावे. नमस्कार. हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री 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 छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा, तसेच आपल्या घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना देखील सप्रेम नमस्कार. तुम्हा सर्वांना नमस्कार. एक छोटीशी गंमत तुमच्या समोर सादर करतो. 7 वाजताची शाळा आहे. मोरू शाळेमध्ये 9 वाजता येतो. मास्तर मास्तर मी आलो. मोड्या गदड्या 7 वाजताची शाळा होती, 9 वाजता उगवलंयस. मास्तर उगवायला मी काय सूर्य आहे का? आलोय ते नशीब समजा मास्तर. मोऱ्या गदड्या 7ची शाळा होती, 9 वाजले. उशीर का झाला ते सांग. मास्तर मी आज लवकर येणारच होतो मास्तर, मला लवकर यायचंच होतं मास्तर. मग उशीर का झाला? अहो लवकर यायचं होतं म्हणून सकाळी 5 वाजता उठलो. 5 वाजता उठलास तरी पण आता उगवतोयस तू. अहो मास्तर 5 वाजता उठलो, टॉयलेट कडे गेलो, दरवाजा उघडला, आतमध्ये बघतो तर काय काय आतमध्ये वाघोबा होता. काय एवढं काय रेट नव्हतं, वाघोबा होता, नागोबा नव्हता ना. मग घाबरला असेल. हो माझ्या टॉयलेट मध्ये होता, मी कशाला घाबरेन. मी त्याला म्हटलं ए वाघड्या, तू वाघोबाला वाघड्या असं म्हणाला. हा वाघ होता म्हणून वाघड्या, नाग असता तर असं तुमच्या मनात ना काहीतरी ना मास्तर, ते ना तुमच्या मनात मला ऐकू येतं माहिती आहे. अहो नागोबा, मी म्हटलं तुला तुझी जी काही शी करायची ती करून घे, कारण तुला बघून मी ऑलरेडी चड्डीत केलेली आहे. असं म्हणालो आणि ढुंगणाला पाय लावून जो काय पळालो तो डायरेक्ट तसाच आलास. नाही मास्तर, घरी गेलो, सुचिरभूत झालो आणि मग आलो. तरी पण एवढा उशीर झाला. हा मी धावत धावत येत होतो शाळेमध्ये. वाटेमध्ये एक बोर्ड लिहिला होता, पुढे शाळा आहे, सावकाश चला. म्हटलं आपण कशाला घाई करायची, पुढे एवढा बोर्ड लिहिलाय तर. आणि गजड्या तो बोर्ड लहानांसाठी नाही वाहनांसाठी असतो. आता मला काय माहिती मास्तर, तुम्ही नीट शिकवत नाही तर आपले नेहमी काय करणार. बरं मला सांग, चंद्रावर पहिलं पाऊल कोणी ठेवलं? मास्तर तिच्या भावाने कानफडवल्यापासून मी तिच्याकडे बघत पण नाही हो मास्तर. अरे आपल्या गावातली चंद्रा नाही विचारायचं. अरे बाबा तुला चंद्र, आकाशातला चंद्र, त्याच्यावर पहिलं पाऊल कोणी ठेवलं? हा ते उत्तर मला माहिती आहे. चंद्रावर पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंगने ठेवलं. अच्छा, मग त्याने काय केलं? काय नाही, त्याने लगेच दुसरं पाऊल ठेवलं. अरे गरड्या काय बडबडतोस तू? त्यांनी काय पावलं टाकायची कामं केली का? हा तुम्ही आम्हाला कधी तलाव पाणीपर्यंत घेऊन गेला नाही पिकनिकला आणि तुझ्या चंद्राच्या गोष्टी करताय. विचारा पुढचा प्रश्न काय विचारायचो. इंग्लिश मधला प्रश्न आहे, मी तुला प्रश्न विचारतो, उत्तर दे. ए नंतर काय येतं? तर मास्तर तुम्ही एवढं विचारताय म्हटलं काहीतरी येतच असेल ना. मला नीट सांग, ए नंतर काय येतं? सोपं आहे मास्तर. ए क्या बोलती तू? बघा पटलं सगळ्यांना. आपण काय खोटं नाही बोलत आहे. ए नंतर क्या बोलती तू हे येतं की नाही? मास्तर म्हणाले तुला काय नीट काय धडी येत नाहीये, व्यवस्थित प्रश्नांची उत्तर दे, नाहीतर कानाखाली आवाज काढेल. मास्तर आवाजाच्या गोष्टी बोलू नका, 772 आवाज मी काढतो. कुठून कुठून म्हणजे कुठून शिकलास ही कला? मास्तर सकाळी उठून शिकलो ही कला. आवाज काढून दाखवतो, ओळखून दाखवायचा. अच्छा है, अच्छा है, ये देख हिंदू का खून है मुसलमान का बता, इसमें से हिंदू का कौन सा मुसलमान का कौन सा साले बनाने वाले ने फर्क नहीं किया, तू कौन होता है साला फर्क करने वाला है.
मोरूने जरा जोर चालला म्हणून मोरूने एक कॉन्फिडन्स मिळाला. मोरूने अजून एक आवाज काढून दाखवला मास्तरांना. अरे मास्तर मास्तर, तुम्ही सापाच्या शेपटीवर पाय ठेवलंच कसं? नाही 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 नाही, माझ्या पोराला नापास केलंच कसं? बाई झालं ते वंगाळ झालेलं आहे. बाई बाई सांच्याला मात्र यांच्याकडनं अजून मालवणकर साहेब यांचं देखील त्याचे अध्यक्ष श्री दीपक म्हात्रे यांच्यातर्फे चाल व पुष्पगुच्छ देऊन एक छोटीशी मंडळातर्फे भेट. मंडळाचे 42वें वर्ष आहे. मी इथे छोटेखानी शिबिर आयोजित करा, 15 दिवसांचं 20 दिवसांचं. अरे ती महिनाभर चाललेली आहे. हार्दिक स्वागत झालेलं आहे. आनंद बाजार संपलेलं आहे, संपन्न झालेला आहे. संपून घरी आलोय. हां, संपवून आम्ही घरी आलेलो आहोत. खूप छान असं मस्त प्रोग्राम झाला. सगळ्यांचे मस्त वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस होते. स्टॉलवरती खूप गर्दी असल्यामुळे प्रत्येकाचं शूट नाही करू शकलो आम्ही. सो बस आता घरी आलो, थकलोय खूप आणि इथेच व्लॉग संपवतो. बाय बाय. आम्ही हे वजडी आणि ही आहे वजडी आणि हे वजडी आणि पाव, वजडी पाव, नंतर बिर्याणी, रायता, सो हे आम्ही पार्सल आणतो. सो सगळं एकदम मस्त आहे. आपण
रस्सा घेतला, 4 पाव घेतलाय ना. आज शिवजयंती उत्सव जे आहे त्याचा शेवटचा दिवस आहे. सो आज सत्यनारायणची महापूजा झाली आणि हळदी कुंकू पण झालं. सो आम्ही असा गेटअप केलेला आहे, रेड थीम. हां, येस. तेजस्वी मात्रे, श्रद्धा सोनावणे, तृप्ती सनके, सिद्धी मात्रे, इलेशा मात्रे, दर्शना इंगळे, भूमिका जाधव. ज्यांची नावं घेतली त्याने